सध्या आपण पुण्यातील ऐतिहासिक अशा महात्मा फुले वाड्यामध्ये आहोत आणि याच महात्मा फुले वाड्याच्या परिसरामध्ये आपण माझ्या उजव्या बाजूला पाहतोय की भलं मोठं वडाचं झाड आहे। वटपौर्णिमेला आपण पाहतो की अनेक स्त्रिया आहेत ते याच वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतात। दोऱ्या घेऊन फेऱ्या मारल्या जातात, 7 फेऱ्या मारल्या जातात। खरं तर वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे जी वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया आहेत, महिला आहेत त्या वडाच्या झाडाला फेऱ्या घालतात। अनेक ठिकाणी वडाची झाडं आहेत, मात्र आता या महात्मा फुले वाड्यामध्ये जे हे वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाला ज्या फेऱ्या मारल्या जातात, ज्या महिला इथं वटपौर्णिमेला येत असतात त्यांना मात्र आता विरोध होताना पाहायला मिळतोय। या संदर्भात महात्मा फुले यांचे प्रेमी आहेत यांनी नुकतंच एक पुरातत्व विभागाला पत्र लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये या वडाच्या झाडाला वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी दोरी बांधून ज्या फेऱ्या घातल्या जातात त्या करू नये, त्याच्यावर बंदी आणावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती। खरं तर महात्मा फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील यांनी खरं तर अशा पद्धतीच्या रूढी परंपरांना छेद दिलेला होता। अशा ज्या घटना होत्या त्या त्यांना मान्य नव्हत्या आणि त्यामुळे याच महात्मा फुले वाड्यामध्ये जो ऐतिहासिक वाडा आहे या वाड्यामध्ये वटपौर्णिमेला खरं तर महिलांना या ठिकाणी बंदी आणावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती। ती मागणी पुरातत्व विभागाने मान्य केलेली आहे आणि आता पोलिसांना पुणे पोलिसांना याबाबतचं पत्र लिहिलेलं आहे। 29 जूनला वटपौर्णिमा आहे आणि या दिवशी याच वडाला अनेक महिला ज्या इथल्या स्थानिक महिला आहेत त्या फेऱ्या मारण्यासाठी येत असतात, त्यांना इथं बंदी आणावी, त्यांना कोणत्याही प्रकारे इथं येऊन देऊ नये आणि याच दिवशी 29 जानेवारीला जेव्हा वटपौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा अशी सुद्धा सूचना आहे ती केलेली आहे। गेल्या वर्षी आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या स्त्रिया आलेल्या होत्या, ज्या या ठिकाणी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी आलेल्या होत्या, त्यावेळेस काही महात्मा फुले प्रेमींनी याला विरोध दर्शवलेला होता आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा सुद्धा निर्माण झालेला होता आणि त्यामुळे आता ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुरातत्व विभागाने पोलिसांना एक पत्र लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 29 जूनला वटपौर्णिमा आहे आणि या दिवशी या परिसरामध्ये स्त्रियांना प्रवेश देऊ नये आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा पद्धतीची सुद्धा सूचना केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महात्मा फुले वाड्यातील हे वडाचं झाड आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।